इकडे आता आपलं मटन कटिंग होत आहे मस्तपैकी। 1 किलो मटन घेतलं बकऱ्याचं। मित्रांनो आता बघा आपलं मटन मस्त व्यवस्थित स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि आपण आता 1 किलो मटन आणलेलं आहे। हे चापचं मटन मस्त बघा। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉगमध्ये। मित्रांनो खूप थंडी वाढलेली आहे आणि आजचा माझा विचार आहे की आज मटन बनवायला पाहिजे मित्रांनो। चांगलं गावठी पद्धतीत झणझणीत मटन रस्सा आज बनवायचा आहे मित्रांनो। तर आज आपण बकऱ्याचं मटन आणू 1 किलो। तर मित्रांनो डायरेक्ट आपण आता शॉपवर जाऊ, मटन शॉपवरती आणि तिथं तर मित्रांनो तिथून आता आपण तर चला मित्रांनो आपण डायरेक्ट मटन शॉपवर जाऊया आणि 1 किलो मटन घेऊया मस्तपैकी। आज आपल्याला मटन रस्सा मस्त मटन रस्सा बनवायचा आहे झणझणीत। तर चला मित्रांनो भेटू डायरेक्ट मटन शॉपला। आता आपण इथून 1 किलो मटन घेणार आहे बकऱ्याचं आणि आज आपल्याला मटन रस्सा बनवायचा आहे मस्त झणझणीत गावठी पद्धतीमध्ये। तर चला मित्रांनो आता आपण इथून 1 किलो मटन घेऊया। पतला गोश्त मत डालो जरा चाकू डालो वो डालो। तर मित्रांनो आपलं 1 किलो इकडं मटन झालेलं आहे कटिंग। इकडे आता आपलं मटन कटिंग होत आहे मस्तपैकी। 1 किलो मटन घेतलं बकऱ्याचं। ऑनलाइन चला आता आपलं मटन मित्रांनो तयार झालेलं आहे। चला आता घरी घेऊन जाऊ आता याला।
शिवाजी चौक, बदलापूरचा शिवाजी चौक आहे हा. आता घरी पोहोचलेलो आहे. 1 किलो मटण वगैरे आणलं आहे. आता बघूया आपण पुढची रेसिपी. दुपारचं आपलं जेवण लाईटली पुलाव भात बनवलेला आहे मित्रांनो. तर आपण हे दुपारचं लाईटली जेवण करतो आता. मित्रांनो दुपारचं आता जेवण करून घेतो, कारण की आपलं जे मटण जे आणलं आहे ना ते संध्याकाळी आपण खाणार. तर बनवून दुपारचं आहे ना एकदम लाईटली जेवण करू मस्तपैकी, आणि संध्याकाळी चांगला ताव मारूया मस्त मटणावरती. तर आपल्याला गावठी पद्धतीत झणझणीत मटण बनवायचं आहे मित्रांनो. तर बघूया आपण रेसिपी कशी होती ती. चला मित्रांनो, आता बघा आपलं मटण मस्त व्यवस्थित स्वच्छ करून घेतलेलं आहे. आणि आपण आता 1 किलो मटण आणलेलं आहे. हे चापचं मटण मस्तपैकी. तर मित्रांनो आता आपण याला मसाला वगैरे बघूया. मित्रांनो पातेल्यामध्ये आपण आता इथं कांदा घेतलेला आहे आणि कांदा आता फ्राय करायला टाकलेला आहे. टमाटर आणि अद्रक लसूण आणि मिरचीची पेस्ट केलेली आहे मित्रांनो तयार इथं. आता आपण मटण शिजायला टाकूया आता. तर मित्रांनो आपण टमाटर वगैरे टाकलेलं आहे आणि मस्त याला थोडं शिजून देऊया. कांदा वगैरे चांगला फ्राय होऊन टमाटर शिजून आणि मटण वगैरे आता आपण शिजायला टाकूया आता. मित्रांनो बघा आपल्या इकडे आता कांदा काढलेला आहे आणि इकडं सुकं खोबरं पण किसून घेतलेलं आहे. आणि हे आपला घरगुती बनवलेला मसाला, कारण की ह्या मसाल्यामध्ये सगळं संपूर्ण काळे मिरे जिरे वगैरे सगळं याच्यामध्ये मिक्स आहे मित्रांनो. तर हा आपलं मिक्स मसाला तयार केलेला आहे मित्रांनो. आणि हे सगळं आता आपण हे करणार. कांदा भाजायला टाकलेला आहे, त्याच्यानंतर आपण खोबरं टाकणार. मग हा मसाला वगैरे सगळं व्यवस्थित भाजून घेऊन मग आपण मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे मित्रांनो. वाटण करून आता हे बघा हे मसाला आता आपण चांगलं कढून घेऊया. बघा इकडं सगळं मसाला वाटून घेतला. आता आपण सगळ्यात कांदा लसूण वगैरे सगळं. नमस्कार मित्रांनो, आता आपलं ताट आता तयार झालेलं आहे. हा मटण रस्सा आहे, ज्वारीची भाकर, कांदा लिंबू आणि बांगडा फिश आपण आणलं होतं, आणि हे राईस. मित्रांनो आता आपलं जेवण तयार झालेलं आहे. मी आता जेवतो. जेवण तर मस्तपैकी झालेलं आहे मित्रांनो. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत मित्रांनो बाय बाय, शुभरात्री. आता जेवायला सुरुवात करतो मित्रांनो. आपलं मटण वगैरे आता मस्तपैकी तयार झालेलं आहे. भेटूया मित्रांनो पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय मित्रांनो. चला मी पण जेवणाचा